फ्रेंड्स, माय तुझ्यामध्ये आपलं स्वागत आहे. गरोदरपणा किंवा गरोदर आहे हे किती दिवसात कळतं किंवा गरोदर असल्याचे काही अर्ली साइन्स, काही इझी सिम्पटम्स आहेत का ज्याच्यावरून आम्हाला थोडासा क्ल्यू लागू शकतो, थोडासा अंदाज येऊ शकतो की बाबा ही पर्टिक्युलर स्त्री गरोदर आहे. हा प्रश्न प्रत्येक त्या कपलला असतो जो प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय. आजचा व्हिडिओ त्या सगळ्या कपलसाठी जी लोक स्पेशली ह्या गोष्टीला घेऊन कन्फ्यूज आहे का गरोदर आहे की नाही. चला सुरू करूयात. पहिला आणि महत्त्वाचे साईन, मिसिंग युअर पिरियड्स. पिरियड्स मिस करणं ही सर्वात महत्त्वाची साईन आहे जी तुम्हाला सांगते की मोस्ट प्रोबॅबली ही बाई गरोदर आहे. श्रेया म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, ओके बाय द वे मी श्रेया शहा, मी चाइल्ड बर्थ एज्युकेटर, मी एक्सपेक्टिंग कपल्स बरोबर काम करते, जे पिल्लू प्लॅन करतायत, जे प्रेग्नंट आहेत, जे ब्रेस्ट फीड करतायत आणि बेबी केअर रिलेटेड हे सगळे कोर्सेस आपण ऑनलाईन आणि लाईव्ह पण घेतो. याच्या डिटेल्स तुम्हाला मिळतील www.myduja.com. सो मिसिंग युअर पिरियड्स म्हणजे पिरियड्स मिस होईपर्यंत आम्हाला कळू नाही शकत का की बाबा ही स्त्री गरोदर आहे. व्हेरी जेन्युइनली स्पीकिंग, तुमच्या पिरियड्सच्या 14 दिवस आधी ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशनच्या वेळेस कन्सिविंग राहिली आहे तर त्याच्या 8 ते 10 दिवसानंतर म्हणजे पिरियड्स मिस व्हायच्या 5 दिवसाआधी जर तुम्ही ब्लड टेस्ट केली, ज्याला म्हणतात बीटा HCG ब्लड टेस्ट किंवा प्रेग्नन्सी आहे की नाही ते कळण्याची ब्लड टेस्ट, तर तुम्हाला ब्लड टेस्टमध्ये कळू शकतं की ती स्त्री प्रेग्नेंट आहे की नाही. जर तुम्ही ती टेस्ट नाही केली तर तुम्ही पिरियड्स ज्या दिवशी असतील त्या दिवशी सकाळची पहिली वॉशरूम म्हणजे सुसू जी असते ती कलेक्ट करून घरी युरिन टेस्ट करू शकता. युजली तुम्हाला एक लाईन दिसेल आणि दुसरी लाईन थोडीशी लाईट पिंक दिसेल, कारण तोपर्यंत बीटा HCGची लेवल खूप जास्त नसते ते युरिन किटवर दाखवण्याआधी. आयडियली टेस्ट कधी कन्फर्म करेल, आपण म्हणतो पिरियड्स मिस झाल्याच्या 4 ते 5 दिवसांनी जर तुम्ही युरिन टेस्ट केली तर तुम्हाला दोन्ही लाईन प्रॉपरली डार्क पिंक दिसतात आणि हे कन्फर्म होतं की तुम्ही गरोदर आहात. तर किती दिवसांनी कळतं? पाळी चुकल्याच्या 4 दिवसानंतर युरिन टेस्टवरती कळू शकतं. पाळी चुकायच्या 4 दिवस आधी ब्लड टेस्टवरती कळू शकतं. दुसरी सायन्स, टेंडर अँड स्वोलन ब्रेस्ट ही एक अर्ली सिम्पटम आहे ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा क्ल्यू लागू शकतो. दोन्ही ब्रेस्ट थोडेसे हेवी होतात, थोडेसे पेनफुल होतात, थोडेसे सेन्सिटिव्ह होतात. बाय द वे मी जेवढ्या गोष्टी सांगते ते प्रत्येकाला व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे. काही जणांना अगदी काहीच होत नाही आणि काहीच जाणवत नाही, पण येस यापैकी काही गोष्टी फॉर शुअर जाणवू शकतात. तिसरी गोष्ट, फ्रिक्वेंट युरिनेशन. तुम्ही नेहमी जेवढे वॉशरूमला जाता त्याच्यापेक्षा जास्त वेळा जर तुम्ही वॉशरूमला जाताय, कारण जशी तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली तसं तुमचं यूट्रस हे बाथरूमच्या बॅगवरती प्रेशर टाकायला लागतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जाणवू शकतं की तुम्ही बाथरूमला जास्त वेळा जाताय. चौथी गोष्ट, फटीग. तुम्हाला थकवा जाणवतो. रुटीन तुम्ही तुमचं जसं काम करताय तसं सगळं काम करू शकताय, पण तुम्हाला दिवसाच्या शेवटी थोडंसं थकल्यासारखं जाणवतं, थोडंसं डाऊन फील होतं, थोडंसं डल फील होतं. ही एक खूप कॉमन फिलिंग आहे. ही त्या बाईला होते जिच्या बॉडीत खूप सारे हॉर्मोनल चेंजेस चालू आहेत, तर ही गोष्ट होऊ शकते. आणि 5वी आणि महत्त्वाची साईन, नॉशिया. हे तर तुम्हाला अगदी प्रेग्नेंट राहता क्षणीच्या दिवसापासून पण फील होऊ शकतं. नॉशिया म्हणजे मळमळणं, कसं तरी होणं, अनइझी वाटणं. ते उलटी बरोबर पण असू शकतं, बिना उलटीचं पण असू शकतं, पण तुम्हाला नॉशियाटिक फिलिंग फॉर शुअर होऊ शकतं. नेक्स्ट सायन्स, मूडीनेस किंवा मूड स्विंग्स. मूड स्विंग्स म्हणजे काय? बेसिकली चिडचिड होते, नाही त्या गोष्टींचा राग येतो, बसल्या बसल्या डोळ्यातून पाणी येतं, स्वतःलाच थोडंसं अनइझी वाटतंय. सो थोडेसे मूड स्विंग्स, थोडंसं मूड चेंज हे होत राहतं. 7वी गोष्ट, तुम्हाला कॉन्स्टिपेशन सारखं वाटतंय म्हणजे पॉटी करायला त्रास होतोय. प्रेग्नन्सीत जे हॉर्मोन्स रिलीज होतात तुमच्या बॉडीत त्यामुळे युट्रस वाढण्याची प्रोसेस सुरू होते. जशी युट्रस वाढण्याची प्रोसेस सुरू होते तसं तुम्हाला जाणवू शकतं की तुम्हाला पॉटी करताना थोडासा त्रास होते. म्हणून कॉन्स्टिपेशन हे खूप कॉमन साईन आहे जे गरोदरपणात तुम्हाला खूप लवकर जाणवू शकतं. 8वी गोष्ट, ब्लोटिंग. गॅसेस सारखं फिलिंग होतं. अगेन ह्याचं कारण एक कॉन्स्टिपेशन आहे. ज्या माणसाला कॉन्स्टिपेशन होतं त्या माणसाला गॅसेस पण खूप जास्त फील होतात. त्याला एक खूप इझी टिप आहे, बेसिकली भरपूर पाणी प्या, पालेभाज्या खावा, फ्रेश फळं खावा
रात्रीच्या वेळेस दूध पिऊ नका आणि खूप उशिरा जेवू नका आणि वॉकिंग करत राहा. म्हणजे बेसिकली जर तुम्ही वॉकिंग करत राहिलात काही फरक पडत नाही. प्रेग्नन्सी असताना तुम्ही वॉकिंग करू शकता. तर जेंटल वॉकिंग जर करत राहिला तर तुमची डायजेशन प्रोसेस खूप सोपी होते आणि तुम्हाला त्रास नाही होणार. 8वी गोष्ट जी तुम्हाला जाणवू शकते ते म्हणजे क्रॅम्पिंग. प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे गरोदरपणात पहिल्या 3-4 महिन्यात, इनफॅक्ट पूर्ण 9 महिने बघितलेले, पोटरीत गोळा फिरणं, सडनली क्रॅम्प येणं, ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत. तुम्हाला बॉडीत स्पेशली पोटरीमध्ये गोळा येणं, क्रॅम्प येणं हे खूप अर्ली प्रेग्नन्सी साईन असू शकतं. एखाद्या पर्टिक्युलर जेवणाला बघून कसं तरी वाटणं, मळमळल्यासारखं वाटणं. म्हणजे भरपूर गरोदर बायकांना खूप इनिशियल स्टेजेसपासून फोडणी सहन होत नाही. फोडणी करायला जरी लागला तरी त्यांना वॉमिटिंग सेन्सेशन सुरू होतं. एखाद्या स्पेसिफिक स्ट्रॉंग वासाने त्यांना त्रास होऊ शकतो, जसं कांदा आहे, लसूण आहे. काही जणांना जेवण बनवायचीच इच्छा होत नाही. तर ह्या काही गोष्टी खूप जास्त कॉमनली असू शकतात. ती एखादे पर्टिक्युलर फूड जे तिला आवडत होतं पण तिला सडनली आत्ता आवडत नाही. ओके, तर ह्या पर्टिक्युलर गोष्टी झाल्या ज्या तुम्हा लोकांना माहिती असल्या पाहिजेत. ज्या गरोदर आहे हे किती दिवसात कळतं आणि यस, कोणत्या कोणत्या गोष्टी गरोदर बाईमध्ये खूप अर्ली दिसू शकतात. ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमची प्रेग्नन्सीची जर्नी एन्जॉय करा. माय तुझ्या जर तुम्हाला व्हिडिओज आवडतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळत राहतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. हॅव अ ग्रेट टाइम अँड बाय.